किरण पवार तुम्हाला विनंती करतो आपल्या स्क्वॉडमध्ये यायचं, आपण डगआउटमध्ये आपण जायचं. किरण पवार यांना विनंती करतोय. आज प्रत्येक संघातील खेळाडू मात्र थोडासा उशीर दर्शवत सहकार्य करा. आपण किरण पवार यांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण आपल्या स्क्वॉडमध्ये यायचा. यस, पहिली सलामी जोडी आपण मैदानाकडे लगेच रवाना करायची. आणि मी विनंती करतो जावेद फरीद सर आपणास टाईम अलर्ट करा. दोन्ही संघांना आपण 25 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करेल. थोडासा उशीर झाला, अजूनही 4 सामने पेंडिंग असेल आजच्या रात्रीमधले. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 सलामीची जोडी मात्र त्वरित पाठवायचे. तर या दरम्यान रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व कोलकीगावचे सन्माननीय आदरणीय राजेंद्रदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन या ठिकाणी विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. O2 कॉमेंट्री बॉक्स. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मात्र रवाना होते. यासर 11 पनवेल विरुद्ध विनोद स्पोर्ट्स गावठाण तालुका निहाय ही स्पर्धा GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र लाईव्ह दाखवण्यात येते. आमचे कॅमेरामन संकेत आणि अक्षय कडू मात्र कॅमेऱ्यांच्या भूमिकेत. आणि संपूर्णपणे जो लेखाजोखा आणि जो स्क्रीनवरती आपण स्कोअर कार्ड पाहतोय त्याचं ऑपरेटिंग मात्र करतायत प्रथमेश गायकर वाकळण. या टीमच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर करण्यात येते. जे प्रेक्षक मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहतात त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला विनंती करतोय, अगोदरच विलंब झाला, आपण लवकरात लवकर मॅचला मात्र सुरुवात करायची. बोचरी थंडी जाणवते आणि या थंडीमध्ये क्रिकेटची गरमाहट जरूर या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दोन्ही टीमकडे तितकेच चांगले फलंदाजी तितकेच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष होईल आणि या मॅचमधली गरमाहट प्रेक्षकांना मात्र या बोचरी थंडीमध्ये निश्चितच क्रिकेटचा एक वेगळा आनंद देईल. या दरम्यान आमच्या मंचावरती सन्माननीय आदरणीय अतिथी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रेम असणारे व्यक्तिमत्व पण या ठिकाणी सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करायचा. मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते पण त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा. तर जाकीरभाई दलबी आमच्या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते पण पदवी राजेंद्र पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेट संकल्पनेसाठी नेहमीच त्यांचं चांगलं योगदान राहिलं आणि आज मात्र त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत देखील केला जातोय. तुमचं पुन्हा एकदा मी नक्कीच स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही आता प्रत्येक मान्यवरांचा मात्र यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला होता. चिर्ले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विनोद स्पोर्ट्स संघाचे पॅकर्स विनोद पाटील साहेबांचा पण सन्मान करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून हा संघ मात्र आजमध्ये या मैदानामध्ये खेळतोय. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाचे पॅकर्स विनोद पाटील साहेब चिर्ले ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करतो आमच्या स्पर्धेचे आयोजक जाकीर दलबी यांना की आपल्या शुभ हस्ते पण विनोद पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मॅचला सुरुवात होते. 5 षटकांचा सामना असेल. प्रथम फेरीतील अंतिम लढत यासर 11 पनवेल टीमची पहिली प्रथम फलंदाजी आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सलामीचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवरप्लेचं पहिलं षटक घेऊन येतो तो मात्र समर्थ कडू आणि त्याच्या समोर लेफ्टी बॅट्समन विकी पाटील. अगोदर सुमित डोंगडे मात्र स्ट्रायकर एंडला उभा होता, परंतु जसं समर्थ कडूला गोलंदाजीमध्ये इनॅक्शन पाहिलं त्याचबरोबरीनं विकी पाटील मुरबी गावचा हा खेळाडू मात्र आता स्ट्रायकर एंडला. मॅचला सुरुवात. पहिलं षटक फेकण्यासाठी समर्थ कडू तयार. पहिल्या चेंडूवरती मात्र समर्थ कडूला आसमान दाखवतोय विकी पाटील. षटकार. थँक्यू. लेफ्टी बॅट्समन आणि लेफ्टी बॉलर जेव्हा एकमेकांच्या समोर उभे टाकतात एक क्रिकेटचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याची झुणूक अगदी पहिल्या चेंडूवरती मात्र दाखवून दिले फलंदाज विकी पाटीलनं. समर्थ कडूच्या हा चेंडू विथ द स्पिन मात्र खेळला मिडविकेटच्या दिशेनं. षटकार. यावेळी रॉंग वन फेकायचा होता. खरं तर चायनामन हा चेंडू मात्र असावा, कारण लेफ्टी बॅट्समनसाठी बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं. चेंडूला कव्हर पॉइंटच्या दिशेनं धाडायचं होतं. विकी पाटीलचा फटका फसला. फलंदाज बाद होतोय दुसऱ्या चेंडूवरती. षटकार ठोकल्यानंतर विकी पाटील.
ही खासियत आहे या खेळाडूंची. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं होतं विकी पाटीलनं समर्थ कडूला विथ द स्पिन. जो काही टर्न होता त्या विथ द टर्न मात्र फटका खेळला होता, कारण तो चेंडू विकी पाटीलसाठी आतमधल्या दिशेनं म्हणजे त्याच्या शरीराकडे आलेला तो चेंडू होता. विथ द स्पिन षटकार आला आणि दुसरा चेंडू लगेचच लेफ्टी बॉलर आहे म्हणून चायनामन आपण हा चेंडू म्हणूया, जो लेफ्टी बॅट्समनसाठी बाहेरच्या दिशेचं वळण घेतलं. त्या चेंडूला टॅप करायचं होतं, धाडायचं होतं, ते कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका फसला आणि गल्ली रिजनमध्ये फलंदाज बाद झाला तो विकी पाटील. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतो तो मात्र किरण पवार. अगोदरच्या मॅचमध्ये छोटा बंधू अक्षय पवार हरिओम पनवेल संघाकडून मात्र खेळत होता. हा आता सावळेश्वर सावळे संघाचा सुपरस्टार खेळाडू मात्र मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. स्ट्रायकर एंडला असेल तो मात्र किरण पवार आणि त्याच्या साथीनं तो सुमित धोंगडे. गोलंदाजी करतोय तो मात्र समर्थ कडू. तालुकानिहाय स्पर्धा राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 या विभागातील अग्र नामांकित अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी जे प्रेक्षक वर्ग उपस्थित राहिले त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. किरण पवार ज्या पद्धतीनं चेंडू त्यानं हाताळलाय, सीमा पार षटकार. मला अगदी फलंदाज दोन्ही पाहिले आपण, विकी आणि किरण दोन्ही षटकारांनी मात्र खातं उघडलंय. यावेळी चेंडू मात्र स्टिअर करायचा होता, थर्डमॅनच्या दिशेनं वळण घेतला अतिरिक्त आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात मध्ये मात्र जाऊन विसावतोय. डॉट चेंडूंचा मात्र खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या यासर 11 पनवेल टीमची विनोद स्पोर्ट्स गावठाणच्या विरोधात ती मात्र 12. 2 षटकार आलेत आणि 2 चेंडू डॉट म्हणजे एका चेंडूवरती विकेट आणि एक चेंडू मात्र किरण पवार डॉट खेळलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समर्थ तयार. समर्थ हा चेंडू यावेळी बराच काळ हवेत एक क्षेत्ररक्षक पाठलाग करतो आणि क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही. 2 धावा मात्र कंप्लीट करतायत सुमित आणि किरण आणि या दुहेरी धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. एखादा गोलंदाज प्रत्येक क्षणी वेगवेगळा चेंडू फेकत असेल तर मात्र निश्चितच एक संभ्रमी अवस्था तयार होते फलंदाजाच्या मनामध्ये आणि तोच थोडासा संभ्रमित करणारा हा फटका होता किरण पवारचा. फटका फसला होता परंतु ताकद होती फटक्यावरती. चेंडू मात्र 30 यार्ड सर्कलला पार करून बाहेर गेला होता परंतु बरीच उंची होती. किरणसाठी टाकलेला हा चेंडू अगदी फुल्लर लेनचा चेंडू बॉलिंग क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये चेंडू मात्र विसावतोय. यष्टीरक्षकानं चूक केली परंतु बॅकअप देखील तितकंच चांगलं मात्र केलं. षटक संपल्याचा पंचांचा मात्र इशारा. या षटकाच्या अंती प्रथम षटकाचा खेळ मात्र समाप्त आणि या प्रथम षटकामध्ये धावसंख्या मात्र झाले 1-14. यासर 11 पनवेल विरुद्ध विनोद स्पोर्ट्स गावठाण या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत स्पीडअप करायचे अगदी आयोजकांकडून मात्र इशारा दिला जातोय. 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल, सक्त ताकीद मात्र देण्यात येते. विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला पहिल्या षटकामध्ये विकी पाटीलनं सुरुवात खूप चांगली केली. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं समर्थ कडूला, षटकार आला आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती विकी पाटील बाद झाला आणि लगेचच किरण पवारनं देखील षटकारानं खातं उघडलं आणि उर्वरित 3 चेंडूंमध्ये समर्थ कडूने आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला. 14 धावसंख्या धावफलकावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ असेल. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार मात्र होईल. समाधान तयार. त्याच्या समोर मिस्टर 360 सुमित धोंगडे. हा काय फटकाय परंतु उंची जास्त लांबी कमी, फलंदाज बाद सुमित धोंगडे.
थँक्यू. अगदी मिस्टर 360 पहिल्या चेंडूवरती मात्र ज्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो त्याच पद्धतीनं शफल झाला होता. ऑफस्टमच्या इतका बाहेर मात्र शफल होऊन यदा कदाचित आपल्याला वाटलं की स्टंपच्या मागे जाऊन फटका खेचतोय की काय, असंच काहीसं चित्र होतं. फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाही आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये सुमित मात्र लपकण्यात आला. फलंदाज बाद झाला तो सुमित दोंगडे. दुसऱ्या विकेटचं मात्र पतन झालंय. सुमित दोंगडे बाद झाला, विकी पाटील बाद झालाय. सलामीची जोडी मात्र तंबूची आसरायला आहे. आता नवखी जोडी म्हणजे किरण पवार आणि कल्पेश ठाकूर, एक लेफ्टी बॅट्समन लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मात्र ठेवण्यात. हे एक कर्णधाराचं एक वेगळं. बामण डोंगरी संघाचा हा खेळाडू कल्पेश ठाकूर. फटका फसला, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय शॉर्ट थर्डमॅन मध्ये. कल्पेश मात्र पोहोचतोय पॉपिंग क्रीज मध्ये. भरधाव वेगानं मात्र दोन्ही फलंदाज धावतायत, कारण अगोदरची आपण प्रथम फेरीतील दुसरी मॅच अशीच काहीशी पाहिली. निलेश पोट जावळे विरुद्ध गावदेवी गावठाण. गावदेवी गावठाणकडे तगडी बॅटिंग लाईनअप होती, तरी सुद्धा निलेश पोट जावळे टीमच्या गोलंदाजांनी इंटरव्हल्समध्ये विकेट घेतल्या. तगडी बॅटिंग लाईनअप असताना सुद्धा जावळे संघाने त्यांना थांबवलं. आता हेच देखील ओळखायचं असेल की मात्र या यासर 11 पनवेल टीमला की बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. शेवटचा फलंदाज येऊन सुद्धा चौकार षटकार ठोकू शकतो, परंतु जर का तुमचे चेंडू निघून गेले त्यानंतर मात्र तुमच्याकडे किती चांगली बॅटिंग लाईनअप आहे याचा मात्र विचार केला जाणार नाही. 2 विकेटचं पतन झालंय, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. दुसरं षटक चालू असताना 2 बाद 15. क्षेत्ररक्षणमध्ये फेरबदल. समाधान मात्र षटक फेकतोय. लेफ्टी बॅट्समन त्याच्या समोर आहे. बामण डोंगरीचा हा खेळाडू कल्पेश ठाकूर. क्षमता आहे या खेळाडूमध्ये म्हणून 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. लेफ्टी बॅट्समनसाठी मात्र क्षेत्ररक्षण सजवण्यात आले. 3 सीमारक्षक आपण पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनची. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. प्रॉपर अगदी मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक. लेफ्टी बॉलर त्याच्या समोर लेफ्टी बॅट्समन. हे तंत्र मात्र कर्णधाराने वापरलंय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी वाईडिश लॉंग ऑफला जाऊन समर्थ मात्र चेंडू फील्ड करतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट करतायत. एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. यासर 11 पनवेल विरुद्ध विनो स्पोर्ट्स गावठाण या 2 टीममध्ये चालू असलेली ही विद्यमान लढत. 25 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे. समाधान तयार, प्रयत्न करतोय, ताकद आजमावले. कार्पेटच्या साह्यानं बंदुकीच्या वेगानं मात्र चेंडू निघून जातोय. 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू. टाइम स्ट्रोक होता किरण पवारचा, परंतु इतकी ताकद या फटक्यावरती, इतका बॉटम हँडचा वापर केला होता, मनगटाचा वापर केला होता किरण पवारनं की कार्पेटच्या साह्यानं चेंडू मात्र निघून गेला लॉंग ऑनच्या दिशेनं. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. समाधान लेफ्टी बॉलर गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं किरण पवारसाठी. लोअर फुल टॉस आणि पंचांकडे अपील मात्र करतायत, परंतु किरण पवारनं इशारा दिलाय की हा चेंडू बॅटला ब्रश होऊन मात्र चेंडू पायांवरती आदळतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू होता. कमबॅक करतोय तो मात्र समाधान. अगोदरच्या चेंडूवरती ताकद आजमावली आणि आता मात्र गोलंदाजाने आपल्या खांद्याच्या ताकदीचा पुरेपूर वापर मात्र इथे केला. समाधानचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येणार तत्पूर्वी कल्पेश आणि किरण एक धाव कंप्लीट करतायत. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीनं यासर 11 पनवेल टीम मात्र जाऊन पोहोचले विनो स्पोर्ट्स गावठाण संघाच्या विरोधात 2 बाद 21 वर. थँक्यू. क्रिकेट आणि क्रिकेट. खरं तर क्रिकेटचा आपण विचार केला की क्रिकेट सध्या ज्या पद्धतीनं मात्र फोपावतोय की क्रिकेट एका मादक द्रव्याचं व्यसन झालंय क्रिकेट, असं वाटायला आता सुरुवात झाली. 25 मिनिटांचा मात्र अवधी असेल तुमच्याकडे. हे सक्त ताकीद मात्र देण्यात येते आयोजकांकडून. जयदीप मात्रे मात्र गोलंदाजीसाठी तयार होतोय.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला यासर 11 पनवेल टीमसाठी. धावसंख्या 2/21. 21 स्ट्रायकर एंडला फलंदाज किरण. धीम्या गतीनं फेकलेला हा चेंडू फक्त स्टिअर करतोय. लॉंगॉनच्या दिशेने मात्र चेंडू जाईल. 1 धाव या चेंडूवरती मात्र मिळणार आहे. खरोखरच या क्रिकेटची व्यसनाधीनता मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली. इथे ही स्पर्धा चालू आहे. अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावरती आणखी एक स्पर्धा मात्र चालू आहे. म्हणजे जसा डे स्पर्धांचा हंगाम मात्र संपुष्टात येतं त्याच्यानंतर मात्र अगदी आपण पाहतो की रजनी स्पर्धांना सुरुवात झाली आणि विशेष करून रायगडामध्ये इतक्या रजनी स्पर्धा होतात की त्या रजनी स्पर्धांची गणना आपण करू देखील शकत नाही. इतक्या रजनी स्पर्धा आपण रायगडामध्ये पाहतो आणि त्याच रायगडामधली ही नामांकित स्पर्धा साबरीशेठ दळवी साहेबांची ही स्पर्धा राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019. गोलंदाजी करतोय जयदीप मात्रे. स्ट्रायकर एंडला असेल तो आता मात्र कल्पेश ठाकूर. लेफ्टी बॅट्समन कडून खूप मोठ्या अपेक्षा असतील यासर 11 पनवेल टीमला. क्षेत्ररक्षणमध्ये फेरबदल. पुन्हा एकदा पंच ताकीद करतायत की तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे अन्यथा तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. (22) 22 धावसंख्या धावफलकावर. आणि इथे मात्र पंच इशारा करतायत की तिसऱ्या पंचांची डिमांड केली जाते. तिसऱ्या पंचांची डिमांड शारीफ दळवी मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जात आहेत. आणि खरोखरच या खेळाडूंवरती आणि या आयोजनकर्त्यांवरतीच मी तर म्हणेल की तिसऱ्या पंचांची भूमिका आणि ती भूमिका व्यवस्थितरित्या मात्र ते पार पाडतात. तिसऱ्या रात्रीमध्ये देखील आजची 3री रात्र या स्पर्धेची मराठी भाषेच्या निमित्तानं मात्र ही स्पर्धा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. इथे फसव्या पद्धतीचा हा चेंडू होता. बाईच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते. या एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 23 वर. 23 5 ओव्हरची मॅच आहे. 5 षटकांचा खेळ असेल. प्रथम सत्रामध्ये 25 मिनिटांमध्ये हे तुम्हाला सत्र समाप्त करायचं आहे. गोलंदाजी करतोय तो जयदीप. स्ट्रायकर एंडला आता असेल तो मात्र किरण पवार. किरण पवारचा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल का कारण कालच्या रात्रीमध्ये देखील किरण पवारची खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख फटका आसमानी सुलतानी षटकार. थँक्यू. खरं तर मायक्रोसॉफ्ट आणि अनिल कुंबळे यांच्यामध्ये एक मागच्या 2 ते 2.5 महिन्यांपूर्वी एक टेक्निक आलं की बॅटमध्ये एक मायक्रोचिप लावायची आणि तिथे स्पीड स्पॉटला चेंडू लागलाय की नाही किंवा बॅट स्पीड किती असेल किंवा स्वीट स्पॉटला चेंडू कितपत लागलाय त्याचं पर्सेंटेज काय किती वेगानं समोरचा चेंडू आदळला जातो याचं एक कॅल्क्युलेशन कदाचित ही मायक्रोचिप लावण्यात आली असती किरण पवारच्या बॅटला तर त्याचा स्पीड 120 किलोमीटर पर हवर असता कारण त्याच वेगानं मात्र त्यानं बॅट फिरकावली होती. किरण पवारचा ब्लास्ट अगोदरच्या चेंडूवरती पाहिला परंतु जयदीप कमबॅक करतोय. 1 धाव या चेंडूवरती मात्र मिळेल आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. भरधाव वेगानं धावतोय तो यासर 11 पनवेल. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाच्या विरोधात फलंदाजीची ताकद यासर 11 पनवेल टीमची आपण पाहतोय. किरण पवार आणि कल्पेश ठाकूरच्या स्वरूपात. बाद होणारे फलंदाज होते सुमित धोंगडे आणि विकी पाटील. गोलंदाजी करतोय जयदीप. जयदीपचा हा चेंडू कल्पेश ठाकूरनं पिक केलं होतं बरोबर परंतु शॉट एक्झिक्यूट करण्याच्या अगोदर शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवरती नजर ठेवणं गरजेचं आणि स्वतःवरती देखील नाराज आहे कल्पेश ठाकूर. व्यवस्थितरित्या चेंडूला ओळखलं होता फिरकी ओळखली होती टप्पा देखील पाहिला होता परंतु शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली नाही. चेंडूनं वळण घेतला आणि चेंडू शरीरावरती जाऊन आदळला परंतु इतका वेळ होता की 1 धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 31 वर. किरण पवार हलक्या हाताने चेंडू ढकलतोय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव या चेंडूवरती मात्र मिळेल. जयदीपनं खरोखरच कमबॅक केलं. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. या 3ऱ्या षटकामध्ये जयदीपनं फक्त धावा दिल्या त्या 11 आणि थांबवलं ते मात्र यासर 11 पनवेल टीमला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर यासर 11 पनवेल टीम जाऊन पोहोचले 2 बाद 32 वर. धन्यवाद नितीन. तर याच दरम्यान
आपण पाहतो प्राप्ती लाईव्ह आणि GTC काही दिवसापूर्वी मर्ज झाल्यात. नक्कीच प्राप्ती लाईव्हची ओनर्स वावंजे गावचे आमचे मित्र जितू गोंदली यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. ते घर बसल्या स्पर्धा एन्जॉय करत असतील. तदनंतर मी विनंती करेन आमच्या तारागावचे युवा समालोचक अमित पाटील, आमच्या रायगड समालोचक असोचे सदस्य देखील त्यांना देखील विनंती करेन आपण मंचावरती यायचं. 3 षटकांचा खेळ देखील संपला आणि या नेक्स्ट मॅचसाठी आपण कॉल करूया. निलेश पोट जावले संघ आणि नेरे तुंद्रे विभाग संघ दोन्ही संघाच्या संघाने देखील सज्ज राहायचं. हे पहिलं सत्र समाप्त होण्यापूर्वी आपण मंचाकडे प्रसारण करायचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हा, निश्चितच रोशन पाटील साल क्रिकेट वाढतच चाललंय. सुनील मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होईल, परंतु काही दिवसांपूर्वी अगदी नुकताच मगाशी देखील अनाऊन्समेंट झाली. आपल्या वायुसेनेचं आपण कौतुक केलं, त्यांचा अभिमान आपल्याला वाटतोय निश्चितच. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र सांगितलंय की आपण बायकॉट करायचं, त्यांना 2 पॉईंट द्यायचं आणि त्यांना लाज वाटवायची. खरोखर हे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं वक्तव्य आहे. आणि या अगोदर हे वक्तव्य दिल्यानंतर मोहम्मद केप यांचं एक स्टेटमेंट आलं होतं. जर का 1971 पासून 1990 पर्यंत ICC साऊथ आफ्रिका टीमला रंगभेदावरून बाद करू शकते, त्यांना खेळून देऊ शकत नाही क्रिकेटमध्ये, तर पाकिस्तान आतंकवादी सगळेच म्हणतायत, तर मग ICC त्यांना बॅन का करू शकत नाही? एखाद्या टीमला तुम्ही 19 वर्ष रंगभेदावरून बाद करताय, तर तुम्ही एखादा देशच आतंकवादी असेल तर ICC त्यांना बॅन का करू शकत नाही? हे स्टेटमेंट मोहम्मद केपचं खूप अफलातून होतं. याच्यावरती निश्चितच चर्चा व्हायला काहीच हरकत नाही आहे येत्या काळामध्ये. अफलातून मोहम्मद कैफ सारखा एक इस्लामी धर्माचा आपला देशभक्त, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आणि काल आपण पाहिलं असेल आमचे जकास लसी शेखबाई चाचा यांनी देखील खूप चांगली एंट्री दिली होती टीव्हीवरती. त्यांचं देखील आपण उद्या मात्र या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करणार होते या स्पर्धेच्या माध्यमातून. नाही, इथे सन्मान मात्र दिलाय गोलंदाजानं आपल्या विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला, कारण त्यानं बाद केलंय किरण पवारला. 25 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे, कारण आता समालोचनापेक्षाही मी तर म्हणेल की वेळेची ताकद आणि वेळेची ताकीद शेवटपर्यंत तुम्हाला द्यावीच लागणार आहे. कारण थोडासा वेळ झालाय, प्रेक्षक देखील तुम्हाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी देखील गर्दी केले. न्यू बॅट्समन मैदानावरती मात्र दाखल होतोय, तो ऋषी नाईक मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. काय तगडी बॅटिंग लाईनअप आहे बघा. सुमित दोंगडे, विकी पाटील, किरण पवार बाद झाला, कल्पेश ठाकूर खेळतोय, आता मैदानाच्या दिशेने जातोय तो ऋषी नाईक. डगआउटमध्ये आणखी मोठी नावं आपण पाहतोय. प्रवीण घरत बसलाय, त्याचबरोबरीनं अगदी आपण पाहतोय विशाल दितेकर बसलाय. असे बरेचसे आहेत. वैष्णव देखील अगदी आपण पाहतोय की डगआउटमध्ये असे बरेचसे फलंदाज मात्र अजून येणं बाकी आहेत, परंतु आता मैदानाच्या दिशेने मात्र रवाना झालाय तो ऋषी नाईक. समाधान गोलंदाजी मात्र करतोय. दुसरं षटक यानं हाताळलं होतं, त्याच्या षटकामध्ये त्यानं धावा दिल्या होत्या त्या फक्त 7. पहिल्या चेंडूवरती मात्र त्यानं किरण पवारची विकेट घेतली. या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. ऋषी नाईक तयार. ऋषी नाईक पहिल्या चेंडूवरती पदलालित्याचा कुठेही वापर नाही, परंतु हँड आय कॉर्डिनेशन जबरदस्त पाहायला मिळालं. एक धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल यासर 11 पनवेलचं ते 33 या आकड्यावरती. मी तर म्हणेल की विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमची जी नेहमी आपण स्टारकास्ट पाहतो ना, ती आज नाही आहे. आणि असं असताना देखील त्याने मागे वळून पाहिलं नाही. कोण आपल्या समवेत आहेत किंवा कोण आपल्या समवेत नाही, याहीपेक्षा आपण काय करू शकतो या गोष्टीकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि खेळ तसाही देखील त्यानं केला. आणि आत्तापर्यंत यासर 11 पनवेल टीमला त्यांनी मात्र निश्चितच मी म्हणेल की थांबवलंय. स्ट्रायकर एंडला तो कल्पेश प्रयत्न करतोय. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली आणि परतावत दागेल ते मात्र कल्पेश ठाकूरला.
थँक्यू. मैदानाच्या दिशेने आता मात्र रवाना होत आहेत विशाल जितेकर. दोन्हीही सिनियर खेळाडू आहेत या संघाचे आणि दोन्हीही सिनियर खेळाडूवरती आता दारोमदार असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील ते मात्र 9. समाधान पाटीलचं मी विशेष कौतुक करेल. या समाधाननं आत्तापर्यंत यासर 11 पनवेल संघाच्या विरोधात मात्र टिच्चून मारा केला, भेदक मारा केला. वेगापेक्षा मी तर म्हणेल की अचूक टप्पा, अचूक गती आणि अचूक दिशा याचं त्रिकोणमिती साधून मात्र फलंदाजांना त्यांनी आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय अक्षरशः. समाधान आणि आता समाधानच्या चेंडूवरती मात्र वोडाफोन वहाळचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. षटकार. आता आसमान दाखवलंय ते ऋषी नाईकनं समाधान पाटीलला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 39 वरती आणि आता याच फटक्यांची मात्र गरज आहे. अगदी हवेशी वार्तालाप करणारे फटके मात्र खेचावे लागतील ऋषी नाईक आणि त्याच्या समेत असलेल्या विशाल जितेकरला. आता थोडंसं टेन्शन विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमच्या कर्णधारावरती म्हणजे समर्थकडूवर. फटका अफलातून, दर्जेदार, अविश्वसनीय, ताबडतोड फलंदाजी ऋषी नाईक कडून. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी. अफलातून हँड आय कोऑर्डिनेशन. एक चेंडू मात्र शिल्लक आहे या षटकातील आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 45 वरती. काय अफलातून फलंदाजी करतोय. जो दबाव प्रस्थापित केला होता समाधान पाटीलनं तो आता दबाव मात्र संपूर्णपणे खेचून काढलाय. आपल्या आक्रमकतेनं मात्र पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय मैदानावरती या ऋषी नाईकनं. लगातारचे 2 षटकार ठोकलेत आणि यासर 11 पनवेल टीमला नेऊन ठेवलंय ते मात्र 45 या आकड्यावरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. अगदी सलामीवीर फलंदाज आपण पाहिले सुमित विकीनं षटकार ठोकला जरूर परंतु काहीच करू शकले नाही. किरण पवारचा ब्लास्ट आपण पाहिला, 23 धावसंख्या त्याने केल्या. कल्पेश ठाकूर काहीच करू शकला नाही. बराच काळ तो मैदानावरती होता परंतु आता ऋषी नाईक मात्र थांबायला तयार नाही. 3 चेंडूंचा खेळ त्याने केला आणि 13 धावसंख्या वैयक्तिक कुटतोय आणि टीमची धावसंख्या ते मात्र 45. समाधान जो आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता त्याचा शेवटचा चेंडू शिल्लक. समाधानचा चेंडू बॅटची आतमधला कडा घेतला आणि चेंडू देखील नशिबाचा चौकार मात्र मिळतोय यासर 11 पनवेल टीमला. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 49 वर. जय जय अम्बे माँ, जय जगदम्बे माँ. माँ जगदम्बे वीर जवानों को ऐसा वरदान दो, कश्मीर के साथ साथ में पूरा पाकिस्तान दो. माँ जगदम्बे वीर जवानों को ऐसा वरदान दो, कश्मीर के साथ साथ में पूरा पाकिस्तान दो. जय जय अम्बे माँ, जय जगदम्बे माँ. थँक्यू. विनंती करतोय 25 मिनिटांचा अवधी कारण आयोजकांकडून सक्त ताकीद देण्यात येते वारंवार की 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल सत्र कंप्लीट करण्यासाठी. यासर 11 पनवेल टीम मात्र जाऊन पोहोचले 49. अगदी समाधान पाटीलच्या शेवटच्या 3 चेंडूंवरती धावा आल्या त्या मात्र 16 आणि या समीकरणानं मात्र या फटक्यांनी हे समीकरण आता बदललंय. धावसंख्या झाली 49. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार यावरती मात्र संपूर्णपणे टार्गेट सेट करण्यात येईल यासर 11 पनवेल टीम कडून. अंतिम षटक सुनील मात्र तयार. अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज गोलंदाजी करतोय याही पेक्षा चेंडू सीमापार धाडायचे हा जास्त विचार असतो फलंदाजाच्या मनामध्ये. अगदी प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेचायचा, सीमापार चेंडू धाडायचा हाच एक हेतू मनामध्ये घेऊन आता विशाल जितेकर तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. प्रयत्न चांगला होता फ्लाय स्लिप मध्ये परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय. 4 धाब्यांसाठी चौकार. कडे पाहून असं वाटतं की कदाचित हा डोक्यावरती बर्फ घेऊन खेळत असावा.
शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र टेहळणी करतोय चेंडूची आणि शेवटच्या क्षणी मात्र शॉट एक्झिक्यूट केला तो रिव्हर्स स्वीपचा. पहा त्याची शैली आणि आता कुठे जाऊन पोहोचलाय. चेंडू मात्र ओढवतोय डीप फाईन लेग रिजनच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी आणखी एक लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चौकार मात्र विशाल जितेकरच्या बॅटमधून येत आहेत आणि इथे समर्थ कडू आणि त्याचबरोबर त्याचे सहकारी यांची विचारपूस मात्र चालू आहे मैदानावरती की अशा पद्धतीची फटकेबाजी होऊ शकते का, इट्स व्हॅलिड ऑर नॉट व्हॅलिड, अशी मात्र चर्चासत्र मैदानावरती रंगलं जात आहे. खरोखरच हे चित्र देखील पाहायला मिळतात. अशी चर्चा मसलत व्हायला पाहिजे कारण आजकाल क्रिकेट जे अगदी आपण पाहतोय कारण याच रात्रीमध्ये निलेश स्पोर्ट्स जावळी टीमचा परेश कडके ज्या पद्धतीचे फटके खेळतो आणि हा रोड पाळीचा ब्लास्ट पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं, दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं, त्याची बॅटिंग मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यानं जरूर जिंकलाय आणि आता देखील विशाल जितेकरनं स्टंपच्या मागे जाऊन हा फटका मात्र एक्झिक्यूट केला आणि इट्स व्हॅलिड असे जावेद फरीद सर मात्र सांगतायत. लागोपाठचे 2 चौकार आले आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 57 वरती. 57 धावसंख्या धावफलकावरती. अंपायरची भूमिका अगदी जावेद फरीद सर, मनोज गुप्ता सर आणि आता आजच्या रात्रीमध्ये एक न्यू अंपायर्स मात्र जोडले गेलेत या स्पर्धेसाठी. आपण पाहताय राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 तालुका निहाय स्पर्धा. आजचा हा तालुक्यातील खेळाडूंचा संघर्ष. प्रयत्न करतोय आणि प्रयत्न यशस्वी. विशाल जितेकरचा ब्लास्ट षटकार. तेरा क्या होगा कालिया, मैंने आपका नमक खाया सरदार. अब गोली खा. ये क्या कर गया, जो डर गया. नादान बच्चा हंसी खेल में कौड़ी गजब की बेकर गया. नादान बच्चा हंसी खेल में कौड़ी गजब की. थँक्यू टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 63 वरती. काय फलंदाजी मात्र चालू आहे आजकाल. ब्लाइंड सुपरस्टिशन म्हणून ज्या चेंडूवरती षटकार मारलाय ना तो चेंडू येऊन द्यायचा यासाठी मात्र फलंदाज देखील थांबतात. यदा कदाचित प्रेक्षक वर्ग ते देखील त्यांच्या समवेत असतात. चेंडू बाहेर गेल्यानंतर चेंडू देखील पोरवतात फलंदाजांना. इतका देखील चाहता वर्ग आजकाल आपण रायगडामध्ये पाहतो. विशाल प्रयत्न करतो आणि प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी. एक रिव्हर्स स्वीप, एक षटकार. अगदी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि अगोदरच्या चेंडूवरचा षटकार आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा हा चौकार. कदाचित हा फलंदाज डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र खेळत असावं. इतका शांतपणे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहून मात्र फटकेबाजी करतोय तो विशाल जितेकर. यावेळी खूप चांगला चेंडू फुल्लर लेनचा होता, फटका मात्र फसलाय. एक धाव या चेंडूवरती मात्र जरूर मिळतं. थोडंसं हसी मजाक मैदानावरती हे घडायलाच हवं कारण आता एक आत्मविश्वास, एक स्पिरिट मात्र असायला हवा. तो निश्चितच विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमकडे कारण आता तगडी धावसंख्या त्यांच्या विरोधात उभारण्यात आले. धावसंख्या झाली ती मात्र 68 धावसंख्या आणि त्याचं कारण आहे ते मात्र 2 फलंदाज जे मैदानावरती आहेत. ऋषी नाईक, विशाल जितेकर आणि बाधोराना किरण पवार. ऋषी नाईक यावेळी स्विच हिट खेळतोय. काय दर्जेदार स्ट्रोक आहे. चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय सीमा पार. आणखी एक ऋषी नाईकचा स्विचची हिटचा चौकार. धन्यवाद डीजे. तर निलेश स्पोर्ट्स जावळे टीमच्या संघनायकाला विनंती करी आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचा. निरे विभागाचा टीमचा संघनायक आमच्या सौम्यदार मंगेश फडके. तर हॅलो. जावळे टीमच्या संघनायकाला विनंती करू आपण टॉससाठी मंचाकडे यायचा. मी विनंती करतोय विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला की आपण लाईन मध्ये यायचं. एका लाईन मध्ये कृपया करून मी विनंती करतो. या स्पर्धेची शिस्त आणि जाताना देखील आपण लाईन मध्ये जायचं. यासर 11 पनवेल
एकाच लाईनमध्ये जायचंय. खरं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की 2 वर्षा अगोदर आदर्श स्पोर्ट्स पनवेल जी तेजस म्हात्रे यांच्या माध्यमातून टीम उतरवण्यात आली होती, त्या टीमची देखील ओपनिंगची पेअर विशाल जितेकर आणि ऋषी नाईक होते. आणि आज देखील 2 वर्षांनंतर देखील आपला फॉर्म आणि तीच जोडी मैदानावरती आता यासर 11 पनवेल टीमसाठी देखील चांगली कामगिरी करते. कारण त्याने धावा कुठल्यात किरण पवारच्या साथीनं ते मात्र तब्बल 72 आणि टार्गेट मात्र 73 धावसंख्येचं. परंतु हे टार्गेट देखील चेसेबल आहे, कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मोठी नसते असं म्हणतात. आणि क्रिकेटचं दुसरं नाव अनिश्चितता. कधी कोणत्या बाजूनं रंग बदलेल हा क्रिकेट हे सांगू शकत नाही. परंतु हे रंग बदलणारं क्रिकेट कशा पद्धतीनं बदलणार, विनोद स्पोर्ट्स गावठाण पुन्हा एकदा धावसंख्येचा पाठलाग मात्र कसा करणार, धावसंख्येचा पाठलाग मात्र कशा पद्धतीनं होणार हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो या विभागातील अतिशय सुप्रसिद्ध समालोचक रोशन पाटील सरांना. तत्पूर्वी मी मात्र रजा घेतो. कुठेही जाऊ नका, आपण आनंद घेत राहा. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019चा डीजे. तर नक्कीच मी विनंती करते निलेश स्पोर्ट्स चावले टीमच्या संघनायकाला कुणाल नाईक आपण टॉससाठी लगेच मंचाकडे प्रस्थान करायचा. तर मी एक आवर्जून एक चांगली सूचना देतोय. रईस युसुफ दाखवे सामाजिक संस्था बारापाडा आणि नवदृष्टी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या 3 मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला गेला. तर याच वैद्यकीय शिबिराची सर्वांनी उपस्थिती दर्शवून या संधीचा लाभ घ्यायचा. खूप चांगली सेवा मात्र या ठिकाणी रईस युसुफ दाखवे सामाजिक संस्था बारापाडा व नवदृष्टी सेवा संस्था यांच्या माध्यमातून केली जाईल. या संस्थेचे अध्यक्ष अल्पसंख्याक सेल अध्यक्ष आपण बघतोय डॉक्टर आरिफ दाखवे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला जाईल बारापाड्याच्या अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये. आणि साबिर दलवी हे देखील स्वतः त्या संस्थेचे मेंबर्स आहेत. त्यानंतर मी मंचावरती विनंती करतो आमचे सन्माननीय मान्यवर राजेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पण या मॅचचा टॉस करायचा आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खूप चांगले व्यक्तिमत्व राजेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पण हा टॉस करायचा. 4 ओव्हरची मॅच असेल. कुणाल नाईक आणि त्यानंतर मंगेश पडगे तुम्हाला देखील विनंती असेल. तर सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 4 ओव्हरची मॅच तुम्ही पाहताय. इथे मात्र एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. तर लगेच आपण मॅचला सुरुवात करायची. मी दोन्ही संघांना विनंती करतो आमचे पंच देखील टाईम अलर्ट करते. तुम्हाला पहिला चेंडू जेव्हा पडला जाईल तेव्हा तर टाईम अलर्ट देखील केला जाईल. तर टॉस लागतोय नेरे दुंद्रे विभाग. तर हा सामना संपला की आपण जो काय निर्णय असेल आपला मैदानाचा ताबा घ्यायचा. नेरे दुंद्रे विभाग देखील आमच्या समेत जोडले गेले. त्याचा पहिला सामना खेळलेत आमच्या कर्नाल विभागातील संघासमोर. त्यांनी मात्र संघर्ष केला, विजय संपादन केला. आणि त्यानंतर मात्र निलेश स्पोर्ट्स आवळे संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. आणि तिथून दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी सुरुंगपाडा गावचे सन्माननीय प्रमोदजी तांडेल साहेब यांच्याकडून विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमच्या फलंदाजांना तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. तर नेरा दुंद्रे संघानं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हा सामना संपला की आपण लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा. तर मॅचकडे आपण बोलूया. हर्षल ठाकूर केगाव संघाचा एक आक्रमक फलंदाज. दुसऱ्या बाजूने जासई संघाचा जयदीप म्हात्रे हा खेळाडू तुम्ही पाहताय या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडकडे सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गपती बामण डोंगरी संघाचा एक डावखुऱ्याचा शैलीदार गोलंदाज कल्पेश ठाकूर या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळेल. तर 25 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची याची सूचना मात्र आमच्या आयोजकांकडून आली. तर पहिला चेंडू हर्षलसाठी अभेसमध्ये स्टँड अँड डिलिव्हर. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू टोलावला. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सुरुवात केली चौकारानं. आक्रमकता दाखवते पण पाहतोय पहिल्या चेंडूमध्ये हर्षल ठाकूर हा फलंदाज. धन्यवाद शारिक दलवी आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक. तब्बल 3री रात्र मात्र या ठिकाणी स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी खूप चांगली मेहनत त्याने देखील घेतली. 3ऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये ते मैदानाचा ताबा घेतील. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला. आज आपण पाहिला 3री रात्री या स्पर्धेचा एकूण विचार केला 72 धावा या खऱ्या अर्थानं दुसऱ्या रात्रीमध्ये बलवली संघानं गेल्या. तर सर्वोत्कृष्ट धावसंख्या आज देखील या सामन्यामध्ये आपण पाहतो 72 धावा बनवल्यात. इथे आपण पाहतोय यासर 11 पनवेल टीमनं पहिला चेंडू चौकार. हर्षल ठाकूर हा फलंदाज पुण्याचा सज्ज होता.
रिव्हर्स स्टिपसाठी स्टान्स बदलला होता. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. पंचांकडे जोरदार अपील केली होत्या. येस, आपण पाहतो पूर्णपणे अपील उचलून दिली होती, पण अपीलामध्ये उत्साह जास्त होता. आत्मविश्वास कदाचित कमी असावा की काय, पंचांचा निर्णय देखील अपेक्षा असेल. यावेळेस मात्र कोणत्याही प्रकार धोका नसेल. फलंदाज सुरक्षित असेल. पॉपिंग क्रीजमध्ये हर्षल ठाकूर, केगाव संघाचा हा खेळाडू. मागच्या सामन्यापासून पाहिलं गावदेवी गावठाण संघाकडून प्रतीक ठाकूरला देखील खेळताना आपण पाहिलं. पूर्णपणे अपयशी ठरला या मैदानात प्रतीक ठाकूर. काल देखील स्वतःच्या संघाकडून खेळत असताना 0 धावसंख्येने बाद झाला होता. येस, यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली होती. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. यावेळेस मध्ये चांगला फटका येतोय. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पण पाहतोय. 6 धाब्यासाठी हा दणदणीत षटकार येतोय हर्षलच्या बॅटमधून विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला फटका आपण पाहिला हर्षलनं. त्यानंतर पुन्हा सज्ज होतं. यावेळेस मात्र हा चेंडू बॅकपटवर गेला होता. लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला हर्षलनं. चेंडू स्विंग करतोय गोलंदाज कल्पेश ठाकूर. जी ओळख आहे या गोलंदाजाची ती ओळख दाखवत असताना या चेंडूवरती तुम्ही पाहताय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला स्विंग केला. सरळ चेंडू घेतोय यष्टीरक्षक विशालच्या हातामध्ये. डॉट चेंडू सांगता मात्र होताना पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. तब्बल 10 धावफलक लागल्या गेल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फेकला गेला. तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर कटचा फटका लगवण्याचा प्रयत्न करतो हर्षल ठाकूर, पण प्रयत्नांमध्ये यश नाही आहे. अपयश मिळते फलंदाजाला, यश मात्र मिळते. आपण पाहतो कल्पेश ठाकूर या गोलंदाजाला. जीवदानी बामणडोंगरे संघाचा हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला. लॉंग ऑनच्या दरम्यान विजय बालाजी चेंडू खाली येतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलं. इथे मात्र एक धाव आली आहे, ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. एका धावेने मात्र पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या धावफलती लागली गेली आहे, ती म्हणजे बिनबाद 11 विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. ग्रांट न कोई अंजुमन होगी न जिक्र अंजुमन होगा, जो दौलत आज है तेरी वो कल गैरों का धन होगा, दो शाले काम आएंगे न रंगी पैरहन होगा. धन्यवाद टीजे कव्वाली. आपण ऐकतोय बाणापाडा गाव म्हटलं तर खऱ्या अर्थानं उरूस यात्रा खूप मोठी जोरात मध्ये साजरी केली. तर आज देखील कव्वालीचं फरमाईश तुम्ही पाहता डीजे यांच्या माध्यमातून. तर उद्याच्या दिवशी देखील खुल्याकडे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना असेल रोहन 11 विक्रांत कनेर प्रतिष्ठान संघ. दुसऱ्या बाजून असेल SA 11 चेंबूर ब्रह्मा बॉईजचा संघ असेल. दुसरा सामना असेल यासेल 11 पनवेल विनर्सचा संघ असेल. वाकडीकर खाडेकर रायगड संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा सामना असेल झरका 11 म्हणजे उमर 11 संघ. मंगलमोती खारगर संघ उमेश 11 संघ असेल त्यांच्या अपोजिटला. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. पंचांकडे जोरदार अपील केली आहे. पंचानं अपील देखील उचलून पकडली आहे. फलंदाज बाद होतोय. यावेळेस मात्र यश मिळतोय गोलंदाजाला. हर्षल ठाकूरला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतय, उभ्यानं धरतय बसून धरतय, आडवा तिडवा पळून धरतय, बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतय, अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतय. यस, यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहिलं असेल नुकताच एक ICCने एक फतवा काढला होता. जर यष्ट्यांच्या मागे धोनी असेल तर फलंदाजानं सावधगिरी बाळगावी लागेल, कारण एकदम चप्पल असं यष्टीरक्षण तुम्ही पाहिलं असेल धोनीच्या माध्यमातून. तसं यष्टीरक्षण देखील झालं आपण पाहतो ऋषी नाईकच्या माध्यमातून. आणि टायमिंग देखील अचूक पाहतो आपण डीजे सानी यांचं सुमधुर संगीत ऐकतो डीजे यांच्या माध्यमातून. 1 डाऊन रेझरमधला खेळाडू मात्र मैदानाकडे तो प्रफुल्ल ठाकूर. आणखीन एक केगाव संघाचा आक्रमक फलंदाज
हर्षल बाद झाला तर नंतर मात्र प्रफुल येतोय या ठिकाणी या स्ट्राईक एंडकडे 1 डाऊन रिझनमधला खेळाडू. दुसऱ्या बाजूने मात्र जयदीप नॉन स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय. गोलंदाजाला पहिलंच यश आपण पाहू शकाल या ठिकाणी देवत गावचा या ठिकाणी मयूर वाघमारे कमी वयामध्ये कमी काळामध्ये खूप चांगली प्रसिद्धी या खेळाडूंना मिळवली. आज देखील चांगली कामगिरी होत असताना आपण पाहतोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू फुलर लेनचा होता. यावेळेस मध्ये मिडॉपमध्ये विजय बालाजी चेंडू खाली होतोय. अतिशय घाई झाली होती. जर चेंडू यस्टरमध्ये आदळला गेला असता तर मात्र या ठिकाणी कदाचित मैदान सोडावं लागलं असं. हे खऱ्या तर नियतीला मान्य नव्हतं. इथे मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला प्रफुल्ल ठाकूर. हा फलंदाज सिंगल धावल्या. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरसावते आपण पाहतो. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 1-12. तुम्ही पाहता या ठिकाणी 73 धावांचा पाठलाग करत असताना विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ अजूनही 61 धावा कराव्या लागतील येणाऱ्या काही चेंडूमध्ये. विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला तर एका बाजूने मात्र अति चांगली गोलंदाजी. मयूरच्या माध्यमातून मोठा फटका. यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध्ये तो चेंडू ट्रॅव्हल करेल या ठिकाणी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जातोय सीमा पार. 6 धाब्यासाठी दणदणीत षटकार. दंडवाटीचे 18 धावा धावफलकावधी लागल्या षटकाराला जयदीपच्या बॅटमधून. पहिला चेंडू कदाचित फेस केला असेल जयदीपनं आणि पहिल्या चेंडूमध्ये षटकारानं आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि या षटकाराच्या साहाय्याने मात्र 18 धावा देखील धावफलकावधी लागल्या गेल्या. 73 धावांचा पाठलाग करायचा. मागच्या इनिंग्समध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या 2 षटकामध्ये ज्या पद्धतीने उल्लेख केला आदर्श पनवेल या संघाकडून जे खेळाडू सलामीला येत असत ऋषी नाईक त्यानंतर विशाल जेतेकर त्या खेळाडूने मात्र पूर्णपणे चांगली फलंदाजी केली होती. हा चेंडू फुलर लेन्स यावेळेस मात्र गुडघा टेकला होता. अप्रतिम डिलिव्हरी पण तो ऑफस्टिकच्या अतिशय बाहेर होता. पंचांचा सिग्नल तर इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. या अवांतर धावेने संघ थोडासा पुढे सरसावतो. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावधी पाहायला मिळेल ती म्हणजे 1-19 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावधी लागली गेल्यात. मयूर बागमारे राईट मोर द विकेट. जयदीपसाठी पुन्हा एकदा चेंडू लॉफ केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जातोय गोळीच्या वेगानं. 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार चौकार. बंबात जाळ झालाच पाहिजे. दंडवाटीचे मयूरनं मात्र सुरुवात चांगली केली. विकेट प्राप्त करून देत आपल्या टीमसाठी. त्यानंतर मात्र जयदीपनं मात्र या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात केली आहे. जयदीपची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली आहे तर बॅटचा फ्लो देखील तेवढाच फास्ट पाहायला मिळतोय. जयदीपच्या माध्यमातून जेवढा चेंडू वेगानं होतं तेवढं चांगलं रिॲक्शन देखील पाहायला मिळतं या ठिकाणी जयदीपच्या माध्यमातून. फुलटॉस आहे यावेळेस मात्र मिड ऑफमध्ये चेंडू येतोय. यस आपण पाहतो अंगद पाटील चेंडूला फील्ड करतोय. इथे मात्र कोणत्याही प्रकारे धाव नाही रिस्क नाही घेतली या चेंडूमध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाजानं. असं म्हटलं तर सर सलामत तो पगडी 50. इथे मात्र विकेटला महत्त्व दिलं जयदीप आणि प्रफुल्ल या 2 फलंदाजानं कोणत्या प्रकारची रिस्क घेतली नाही. धावसंख्या धावफलकावधी पाहायला मिळेल ती म्हणजे 1-23. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना मयूर वाघमारे देवत गावचा हा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये राईट मोर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा होता. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस केलं. गती परिवर्तन केलं. आपण पाहिलं चांगलं अस्त्र वापरलं गोलंदाजानं. षटक क्रमांक 2 देखील संपलं. 2 षटकांच्या समाप्त्या कर संघाची एकूण धावसंख्या धावफाती लागली गेली ती म्हणजे 1-23 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 50 धाव्याची गरज असणार ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. डीजे
धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी 18 बॉल आणि 50 धाब्याची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज येतो या ठिकाणी. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय कल्पेश ठाकूर. तर सन्मान्य आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. थर्ड अंपायर कंपल्सरी असेल. या शारीरिक दरबी आपण मैदानात आतमध्ये जायचा आहे. मकसूद टाईम अलर्ट वेळेला खूप महत्त्व दिलं जाईल. तर शारीरिक आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा. थर्ड अंपायर कंपल्सरी. तुम्ही माता मैदानाच्या मध्ये गोलंदाजावरती देखील आक्षेप घेतला गेला. पहिल्या दिवशी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून एका गोलंदाजाला बॅन केलं होतं. बरोली संघाचा तो गोलंदाज होता ज्याला थ्रो गोलंदाज म्हणून घोषित केलं होतं. तर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 18 बॉल आणि 50 धाब्याची गरज असणार आहे. ती म्हणजे तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये खऱ्या तर विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला तर एका बाजूने मात्र या 50 धाबांचा बचाव करायचा आहे. आपण पाहतो या ठिकाणी यासर 11 पनवेल टीमला. आज यासर 11 पनवेलच्या स्क्वॉडमध्ये तुम्ही पाहता रायगडचा वंडर बॉय आकाश सारेकरच्या अनुपस्थित पाहतोय. त्यानंतर रायगडचा टायगर उस्मान पटेलची अनुपस्थित पाहतोय. त्यानंतर रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळीची अनुपस्थित पाहतोय. त्यानंतर रायगड ग्रामीणमध्ये स्टायलिश खेळाडू ओमकार पाटीलचे देखील अनुपस्थित पाहतोय. परंतु त्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मात्र हा हे संघ मात्र सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होते. यावेळेस मात्र फटका फसला गेलाय. विशाल जितेकर चेंडू खाली येतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. फलंदाज वर्षे 18 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तर वेस्ट इंडिज संघानं, ज्यामध्ये क्रिस गेलची फलंदाजी तुम्ही पाहिली असेल. आणि नंतर पण पाहिलं रायगड ग्रामीणमधला आणखीन एक दर्जेदार खेळाडू ज्याला देखील क्रिस गेल या नावानं संबोधलं होतं, ज्याच्या नावावरती देखील एक शतक देखील आहे. इथे मात्र आपल्या संघाला मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवावं लागेल. या फलंदाजाला स्वतः संघनायक देखील आहेत. तर एका बाजूने मात्र सर्वांचं लक्ष केंद्रित झालं ते म्हणजे फलंदाज जयदीप मात्रे कशा प्रकारे कामगिरी करेल येणाऱ्या चेंडूवरती. कल्पेश ठाकूर हा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट केलाय. ताकदीचा वापर करतोय आणि या स्पर्धेमधला गगनचुंबी षटकार येतोय जयदीपच्या बॅटमधून. हिच्या मागं मागं फिरतो न पुढं पुढं करतो रुबाब कुणाचा ऐका. मी जरासा बोललो न रुसून चाललो कशी ही बोलती ऐका. काय म्हणती सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनूची आई कशी घ्यायची? तिला धन्यवाद डीजे. मागचा आपण संगीत ऐकला डीजे नितीनसाठी. सिद्दीक कर्नालकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राईज देखील आलं. खऱ्या अर्थाने या मैदानात आपण पाहिलं तर एक अविभाज्य घटक देखील बनलेत नितीन डीजे. सातत्याने 3ऱ्या वर्षी साऊंड सर्व्हिस सिस्टीम तुम्ही पाहता त्यांची या मैदानात. चांगला फटका आपण पाहिला जयदीपच्या बॅटमधून. पूर्णपणे बॅटचा फ्लो तुम्ही पाहता जयदीपच्या माध्यमातून. चांगली तगडी बॉडी लँग्वेज देखील आहे. पनवेल नगरपालिकेचं मैदान देखील गाजवलं होतं या खेळाडूनं. आज देखील मात्र या सामन्यामध्ये हा मैदान गाजवतोय. कल्पेश ठाकूर हा चेंडू यावेळेस मध्ये फुल्लर लेनचा चांगलं कमबॅक केलंय. ब्लॉक होल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलंय गोलंदाज कल्पेशनं. या चेंडूमध्ये सन्मान दिला. इथे मात्र एकदा वाली स्ट्राईक रोटेट केली जयदीपनं. या इथे मात्र सिंगलने धावसंख्या धावपलकाची लागली गेली ती म्हणजे 30 धावा. अजून 43 धावा करायच्यात येणाऱ्या काही चेंडूमध्ये. आपण पाहतो या ठिकाणी 16 बॉल आणि 43 धाब्याची गरज असणार आहे. ती म्हणजे माफ करा 15 चेंडू आणि 43 धाब्याची गरज असणार आहे. ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. ज्यावेळेस मैदानाच्या पुन्हा एकदा नक्कीच आवर्जून उल्लेख केली लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन असतं तेव्हा मात्र थोडंसं दडपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आपण सातत्याने पाहिलं असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण पाहिलं तर खूप चांगली सराव जोडी भारतीय संघाकडून सौरव गांगुली. त्यानंतर भारत सचिन रमेश तेलुकर यांना तुम्ही पाहिलं असेल. इथे मात्र 2 खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. एक डावकुऱ्याचा समर्थक कडू वेशवी गावचा हा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो जयदीप मात्रे जासी संघाचा हा खेळाडू. कल्पेश ठाकूरचा हा चेंडू अकोट टप्प्याचा होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विजय बालाजी मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारे चूक करत नाही. फलंदाज बाद गोल्डन डकचा शिकार.
टीचे 14 बॉल आणि 43 धाब्याची गरज. परेश ठाकूर येतो मैदानाच्या आतमध्ये. तर टाइम अलर्ट केलाय. मी विनंती करेन दोन्ही संघांना आपण सहकार्य करायचं. दुतुम गावचा हा खेळाडू मध्ये परेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ग्रामीण संघ देखील दुतुमचा मैदानात आला होता, तिथे मात्र अपयश आलं दुतुम संघाला बरोली संघासमोर. आणि आज मात्र आपण पाहतोय की व्यावसायिक संघामध्ये खेळणारे सज्ज झालाय परेश ठाकूर हा फलंदाज. 14 चेंडू आणि 43 धाब्याची गरज कल्पेश ठाकूरच्या हातामध्ये. जी खऱ्या अर्थानं जिम्मेदारी, जी जबाबदारी सोपवली आहे संघनायकानं, आणि त्या जबाबदारीला मात्र साजेशी कामगिरी करत असताना कल्पेश ठाकूर हा गोलंदाज. यावेळेस मात्र सिंगल घेतल्या परेशनं. स्वतःचं स्ट्राईक अकाउंट ओपन केलं, स्ट्राईक रोटेट केल्या सिंगलनं. संघ मात्र थोडासा पुढे सरसवतोय. 31 धाबा धावफलती पाहायला मिळतील या ठिकाणी. 3 बाद 31 ही धावसंख्या आपण पाहतोय. म्हणजे येणारे 13 चेंडू आणि 42 धाब्याची गरज असणार आहे. ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. जयदीप म्हात्रे, मी पहिल्यांदाच उल्लेख केला, हा खेळाडू जर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीत राहिला तर मात्र या सामन्याचे चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. येस, साबीरबाई यांच्याकडून देखील आमच्या DJ साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं. संगीत तुम्ही ऐकताय. अकोटप्पा चेंडू, वॉट अँड बेच करा तर चांगला फटका आहे सर लॉंग लेग क्षेत्राकडे. चांगला फटका येतो सीमा पार 6 धाब्यासाठी. दंड षटकार जयदीपच्या बॅटमधून. कलंदर दमादम मस्त कलंदर पण मॅचकडे बोलूया पुन्हा एकदा. 12 बॉल आणि 36 धाब्याची गरज असणार आहे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. जयदीप म्हात्रे मात्र आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून फलंदाजी करतोय. एका बाजूने आपण फक्त 4थ्या षटकाची जबाबदारी दिली आहे विजय बालाजी. आणखीन एक दर्जेदार असा खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी डेरोली टीमचा विजय बालाजी. तो गोलंदाजी मार्कमध्ये राईट मोर द विकेट परेश ठाकूरसाठी. हा चेंडू परेशसाठी ऑनसाइडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. वाईटेस्ट लॉंगरमध्ये क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. वैष्णव भोईर इथे मात्र सिंगल आली आहे. स्ट्राईक येत्या जयदीपकडे. जयदीपचा विकेट खूप महत्त्वाचा असेल आपण पाहतो या ठिकाणी. यासर 11 पनवेल टीमसाठी शेवटचे 11 बॉल आणि 35 धाब्याची गरज आपण पाहतोय सामन्यामध्ये. निर्णायक विजयासाठी विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. नगरपालिकेचं मैदान खऱ्या अर्थाने या खेळाडूनं गाजवलं होतं. बारक्या कांबळेचं शेवटचं निर्णायक षटक आणि तिथे 23 की 24 धावांचा टार्गेट पल्ला गाठला होता एका षटकामध्ये आपण पाहतोय जयदीपनं. तोच जयदीप पुन्हा एकदा या ठिकाणी संकट मोचक म्हणून फलंदाजी करत असताना विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमसाठी आपण पाहतो स्ट्राईक नेटमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. खूप चांगली देह बोली या खेळाडूच्या. तेवढे चांगले फटके देखील आपण पाहतोय जयदीपच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीने चेंडूवरती आय कोऑर्डिनेशन देखील पाहायला मिळतोय. टाइम अलर्ट. येस सर, टाइम अलर्ट केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो विजय बालाजी. राईट मोर द विकेट. जयदीपसाठी हा चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मयूर वाघमारे चेंडू काढू येतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूची फेकी देखील पाहायला मिळाली. एक धाव आली आहे. समीकरण देखील बदललं गेलं. शेवटचे 10 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. जसजसा चेंडू फेकला तो तसं मात्र सामन्यामध्ये रोमांचकता मात्र या ठिकाणी वाढत चालली आहे.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकतोय गोलंदाज विजय बालाजी. आणखीन एक सिंगल, या सिंगल डबलने मात्र कोणत्या प्रकारचं प्रेशर या ठिकाणी क्रिएट होणार नाही. ते म्हणजे विनोद स्पोर्ट खरे हातर पण पाहतो या ठिकाणी यासर 11 पनवेल संघावरती. तर सन्माननीय पवन पटेल यांना विनंती करतोय, जनरल मॅनेजर हॉटेल पल्लवी अभिदा कलंबोली चांभारली गावच्या पवनजी पटेल साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यायचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला. आणखीन एक सिंगल, चौथ्या चेंडूवरती प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल आली. समीकरण आपण पाहतो या ठिकाणी 8 बॉल आणि 32 धाब्याची गरज असणार आहे. ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी डिलिव्हर करतो विजय बालाजी. पूर्णपणे अनुभव काय असतं आणि या ठिकाणी अनुभवाची शिदोरी असणारा हा गोलंदाज चांगला चेंडू फेकतो. यावेळेस मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ताकदीचा अभाव होता यावेळेस मध्ये परेश ठाकूरला मैदान सोडावं लागलं. समीकरण देखील बनलं गेलं. 7 चेंडू आणि 32 धाब्याची गरज असणार आहे. ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. स्पीडअप करा मॅचला. पंचांकडून देखील तुम्हाला टाइम अलर्ट केलं. 7 चेंडू आणि 32 धाब्याची गरज या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पूर्णपणे कमबॅक करून दिलाय यासर 11 पनवेल टीमला. विजय बालाजी या गोलंदाजानं शेवटचे 7 बॉल 32 धावा. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय सचिन तांडेल. तर प्रमोदजी तांडेल यांच्याकडून षटकार आणि चौकार ट्रिकसाठी आपण पाहतोय तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. फलंदाजांना सुवर्ण संधी असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाच्या सुरुंगपाडा गावचे प्रमोद तांडेल यांच्या माध्यमातून षटकार चौकार ट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. फलंदाजांना सचिन तांडेल यांचे देखील बंधुराज आहेत. आणि मात्र सुरुंगपाडा संघाचा हा खेळाडू मात्र येतो स्ट्राईक एंडमध्ये. 7 चेंडू 32 धाबा. यावेळेस मात्र शरीराचा भेदगरा चेंडू, पंचांचा बोट अवकाशाकडे पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाजू आहे. आणखीन एक हादरा बसतोय तो म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला सचिन तांडेल. बॅक टू द पॅव्हिलियन. आलटे साहेबांनी विनंती करतो आपण मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जांभूलपाडा संघाचा खेळाडू प्रयास पाडेल, आमचे मित्र पेंट्या घरत यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. उत्कृष्ट ऑपरेटर देखील आहेत. तर 6 बॉल आणि 32 धाव्याची गरज स्ट्राईक एंडकडे ज्या खेळाडू करायला खूप साऱ्या अपेक्षा आपण बघतोय. जयदीप मात्रे मी पहिल्यांदाच उल्लेख केला तर हा खेळाडू जर खेळपडीमध्ये राहील आपण तर इथे मात्र पूर्णपणे परिस्थिती बिकट झाली. आपण पाहतो या ठिकाणी विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमसाठी ज्या पद्धतीने 4थं षटक फेकलं विजय बालाजीनं. शेवटचा निर्णायक षटक गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज होतं अंगद पाटील राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अंगद पाटीलचा पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे हा चेंडू फील्ड घालतो विकी पाटीलच्या माध्यमातून. इथे मात्र कोणत्याही प्रकारे धाव नाही, पूर्णपणे डॉमिनेट केलं आपण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये विजय बालाजी या गोलंदाजाने विशालकडून देखील हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय फलंदाजाला. 5 चेंडू 32 धावा. समीकरण आपण पाहतोय. स्पीडअप करा मॅचला मी विनंती करतोय या ठिकाणी यासर 11 पनवेल टीमच्या संघ नायकाला. आणि इथे मात्र आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड क्षेत्रामध्ये बाउंड्री लगत तैनात केलं. कदाचित कधी स्क्वेअर चेंडू जाऊन चौकार देखील मिळतो. जयदीपसाठी हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मयूर वाघमारे. आता मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे पारडं जड पाहायला मिळेल ते म्हणजे यासर 11 पनवेल टीमचा 2 धाब्याची पॅनल्टी. यस पंचा सिंगने तो 2 धाब्याची पॅनल्टी दिली गेली. समीकरण म्हटलं गेलं 4 चेंडू आणि 30 धाब्याचं. 4 चेंडू 30 धाबा. अंगद पाटील हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान फेकला होता. पूर्णपणे शोल्डरचा वापर केल्याबद्दल लाईन बिघडल्या आपण अंगाच्या माध्यमातून ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू पंचाने या चेंडूला स्क्वेअर घोषित केला. अभ्यंतर धाव मिळेल ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. समीकरण म्हटलं गेलं शेवटचे 4 चेंडू 29 धाब्याची गरज असणार आहे. 4 चेंडू 29 धाबा विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला आपण पाहतोय या मॅचमध्ये. अंगद पाटील
पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केलाय. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे शिरकाव आणि कमबॅक देखील करतोय या सर 11 पनवेल संघ. 3 चेंडू 29 धाब्याची गरज. नीरज उंद्रे विभाग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. हा सामना संपला की पण लगेच मैदानात दाबा घ्यायचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अतिशय वेगवान गोलंदाजी होत्या परंतु लाईन बिघडल्या. कधी कधी आपण पाहतोय गोलंदाजाला खरे थोडंसं देखील दबाव प्रेशर देखील आपण दबावामध्ये पाहिलं असेल. अंगद पाटीलला जेव्हा दुबई कतारमध्ये खेळण्यासाठी गेला तेव्हा मात्र वारंवार ओव्हर स्टेपचे चेंडू भीमर चेंडू फेकताना आपण अंगद पाटीलला देखील पाहिलं होतं. तर आज मात्र चांगली कामगिरी होत असताना आपल्या टीमसाठी राईट मुहूर्त विकेट. चांगला फटका. पुन्हा एकदा डीपेक्सच्या कव्हरमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सीमा पार चौकार. पण पिणारा म्हणतो आहे एकदम स्ट्रॉंग पण ही थोडी लाईट आहे. अरे रेश्मा माझ्यावर चिडू नको आज हा सामना वन साईट आहे. नक्कीच सामना मात्र एकतर्फा पाहतो आपण. 2 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. यासर 11 संघ मागच्या इनिंग्समध्ये 2 निर्णायक षटक तिथून मात्र आपण पाहतो या ठिकाणी पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळाली आहे. अंगद पाटीलचा हा चेंडू चेंज ऑफ पेस केला होता बॅकवर्ड क्षेत्राकडे. विशाल जितेकर तैनात आहे. सिंगल आली आहे फक्त आणि फक्त सामन्याच्या औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 चेंडू आणि 23 धाब्याची गरज. जरा मी नीरज उंद्रे विभाग संघनायकाला विनंती करेन आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा लाईनअप करून. 1 चेंडू 23 धाबा. त्यानंतर निलेश मोड जावडे संघाच्या संपूर्ण स्क्वॉडला विनंती करेन आपण देखील या ठिकाणी डगआउटमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. हा चेंडू शेवटचा आपण पाहतोय विकेट मिळतोय की काय आणि फलंदाज देखील बाद झालाय प्रयास पाटील. हे पहिलं सत्र आपलं सामन्या सत्र देखील संपलं गेलं. सामना फिनिश केला आपण पाहतो या ठिकाणी यासर 11 पनवेल